मित्र हो, आज आपण सासवडच्या भैरवनाथ केसरी यात्रेच्या मैदानात होतो आणि यात्रेच्या मैदानात फायनलच्या गुणालाचा मानकरी मॅगी आणि हरण्या आपण यांच्या टीमकडे प्रथमतः संपूर्ण टीमला आजच्या गोलासाठी शुभेच्छा. पप्पा नमस्ते. नमस्ते. आजच्या गुलालाविषयी काय सांगाल? आजच्या गुलालाविषयी काय सांगाल? सगळ्या पोरांचं सहकार्य झालं त्याला आपलं समर्पित. पण आज उदाहरणार्थ घरचा साज असल्यासारखं गावात पळवायचा कसा विचार केला? काय नाही, अचानकच आता नियोजन झालं 5 वाजता. आपण एक जण फोन केला की नाही बैलाला लागले म्हणून पहिला कॅन्सल झाला. किरणला फोन केला, मॅगीचं कॅन्सल झालं नियोजन. काय होतं का तुझ्या डोक्याने? शुभम म्हणला हाय बैल आपल्या गावातला एक नानांचा मोकळाच, त्याच्या मॅगीची गाडी चांगली पळून ती गाडी आणा आपण चालते म्हणलं करा नियोजन. केलं शुभमने, किरणने, नानांनी. होय शुभम, तू तिन्ही फेरे तू गाडी हाणली, कशी गाडी पळाली? चांगली गाडी पळाली, मस्त गाडी पळते, मस्त पळते, गाडी हलत नाही, एकसारखी पळते. तरी फायनलला कडा आल्या मला वाईट हे झालं, निकाल वेगळा भेटला. बरं, त्यामुळे गाडी दुरून आणली. बरं. आता पप्पू मला सांग, तुझ्याकडे आल्यापासून किती दिवस झालं तुझ्याकडे मॅगी आल्याला? मॅगी आलेले एक आता महिना 2 महिने होतात झाले. बरं, त्याच्यानंतर मैदानात काढलेलं किती मैदान? दुसरं मैदान आहे हे दुसरंच मैदान आहे. पहिलं मैदान गुरसाळ्यात पळलो, गुरसाळ्यात, आणि हे दुसरं मैदान. पहिल्या मैदानात पळाला की अंदाज आला तुला? अंदाज आला. आणि मग म्हणले बैल बाहेर जातो, हे करतो ते करतो, पण बैलाने मला यश दिलं. मला गॅरंटी व्हायला वाटतं त्या मैदानात. किरण, काय सांगशील आजच्या गुलाला विषयी? आजचा काय नाही, आज आनंद आहे. ते दिवसातून गुलाला भेटला स्वतःच्या बैलावर. होय. आणि आता अगोदर तुमच्या दावणीला गोविंदा गुलाल देत होता, मॅगीने सुरुवात केली आणि तुमच्या दावणीची बैल गुलाल म्हणजे टीमच सगळी गुलालात आली, बरोबर? म्हणजे खरं सांगायचं मी पहिला आमचा रात्री झाला 8-9 वाजता. हां होय ना. बरं, आपण नानांच्याकडं. नाना नमस्ते. नमस्कार. आज तुमच्या हारण्याने आणि मॅगीनं तुमच्या सगळ्या टीमला गुलाल दिला, काय सांगाल त्याबद्दल? काय नाही, किरणचा आणि शुभमचा मी काय शब्द मोडत नाही. हां मग माझ्या पोरागत मुलं आहे ती, बरोबर. पण ती इतकी स्वच्छ मनाची, स्वच्छ स्वभावाची ती त्यांना बैलाबद्दल आपल्या आपुलकी आहे. म्हणून त्यांनी मला फोन केला, म्हणली नाना बैल उद्या पळायचा आहे का? मी म्हणलं नाही लागा. म्हणली मग हानू गाडी आपली. हानू तर हानू म्हणलं, कारण शुभम हा ड्रायव्हर निस्वार्थीपणाने गाडी हाणणारा आणि त्याला या बैलाचा पहिल्यापासूनचा अंदाज गॅरंटीचा. आणि शिवाय गरीबाचा ड्रायव्हर बरं का, म्हणजे सर्वसामान्य बैल मालक आहेत ना, त्यासाठी शुभम एक तारणहारच आहे. नाही, तो कुणाच्या गाडीवर बसला ती मोठ्या बारकेची म्हणत नाही, सर्वसामान्य माणसासारखा वागणारा माणूस आणि निस्वार्थीपणाने गाड्या हाणणारा. ती पाहिजेसाठी म्हणा किंवा कशासाठी काय त्याची अपेक्षा नसते, बरोबर. त्याच्यामुळे त्याचा शब्द आणि किरणचा मी काय मोडू शकत नाही. बरं, आता त्या पोराचा शब्द मालकाने जर बैल मागितला तरी मी देत नाही. बरोबर. आता मला सांगा, त्या दोघांनी बोलल्यानंतर तुम्ही म्हटलं की हो ठीक आहे पळवू, पण पळवू त्यानंतर मैदानात आल्या किंवा असं थोडस अंदाज आला का बाबा आपण आज गुलाला जाईल का नाही? येताना यांना सांगितलं होतं आपली गाडी 100% आज गुलालात राहणार म्हणून राहणार आहे ना. आणि ती समोर किरणला विचारा सांगितलं होतं का नाही? किरणला तर सकाळपासून सगळी म्हणतात, पण तो गप नुसता हसतोय. काय किरण, काय सांगतात ना? हां, आता आपला सुट्टी मेकर संकेत काय सांगाल, कशी गाडी खालून सुटली? गाडी चांगली आणि काय मॅगी थोडासा असा वळवळ करतो, बरोबर आहे, पण मग तिन्ही फेऱ्या सुटत असताना कसं उभा राहिला? बैल एक शांत उभा राहतो. हां, माझ्या हातावर शांत बैल उभा राहतो. होय ना. आणि हारण्याची कोणी सुट्टी केली? आवी इकडं लांब आवी कोपऱ्यात उभा राहिला. आवी हारण्या कसा उभा राहिला? पहिल्यापासून एक ठाम बैल एका जागा उभा राहिला की हालत बी नाही, गुंजभर बी बैल अंगावर जात नाही, कोणात नाही, बैल एका हाता उभा राहतोय. होय ना. बैल हालत बिलत तसला काय विषय नाही बैलाचा, इकडे तिकडे जोलत बिलत काय नाही, एकदा उभा केला की उभाच राहतो. बरोबर. शुभम, तुम्ही बघत होतो गाडी का नाही, म्हणजे इकडे तिकडे तशी हलवून दिली नाही, फक्त गाडी तू सरळ कशी येईल हे तुझं नजर होती त्याच्यावरती. गाडी फिरल्यावर गाडी व्यवस्थित
निकालात बरं पब्लिक असल्यामुळे सरण्याची बरं आता तो हरण्याची आधी गाडी हाणली पण मॅगीची ह्याच्या आधी गाडी हाणली होती का नाही ह्याच्या आधी ते तिच्या मैदानात हाणली म्हणजे गोरसाळ्याच्या मैदानात हां, म्हणजे ही दुसरीच वेळ आहे हा त्याच्या अंदाज आला की त्याची बैल पळाला नाही थोडा गाड्यातला कमी हां हां त्याच्या अंदाज आला की बैल पळतोय म्हणजे राहण्यात वगैरे हाय बैल आपल्या होय ना हा बरं त्याचबरोबर टीम आणि तिन्ही बैल फायनलला राहिले दवड्याला बी एक वासरूप राहिले फायनलला हां आणि मुळीकवाडीला मल्हार म्हणून तो बी फायनलला राहिला आणि ही दोन्ही ही दोन असे 3 गाड्या फायनलला राहिल्या हां बया प्रथमचं काय होतंय प्रेक्षकांसाठी तुमची ओळख द्या मी पप्पू मधने मुळेच बरं पप्पू सेठ काय आता मला माहीत आहे की बैलाचं नियोजन करत असताना बैल कुठं सांभाळायचा आणि त्याच्या पाठीमागची टीम उभा करायची ह्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे हा बरोबर सिंहाचा वाटा आहे तुमचा बैल आपल्याकडे दादा दगडे आहेत का नाही हां त्यांनी बैल आपल्याकडे दिला हां. आपण डोलेवाडीत उतरवला हां पोरांचं हां आणि तिथनं मग नियोजन चांगलं केलं. बरोबर पण खंबीर साथ आता कसं आहे हां आज बैलासाठी जे काय करायचं हे पोरं सगळी तुम्ही डिसिजन घेताय तुम्ही पप्पू किरण आणि सगळी टीम हां तर पायऱ्यासाठी काय अडचण येतात का पहिऱ्यासाठी काय झालं बैल लय दिवस बसून होता ना हां त्यासाठी माणसं बैल देत नाहीत आपल्याला. हां हां आता फोन करते आता फोन करतात ना आणि आता उद्यापासून आपल्या नियोजनातच बैल पळवायचा आपण. पण फोन किती येतात मला वाटतं आताच फोन आला असता याला सुरुवात झाली चालू मग चालू झालं ना हा चालतं हां. मग आता कसं नियोजन करणार की मी तुम्हाला बैल दिला नाही नाही बैल त्यांचा जर चांगला पळत असला ते बैल घालायचा की हा म्हणजे तसा कोणी फोन करू द्या हा फोन. त्याचबरोबर आता काय होतं नियोजनात सगळी टीम उभा करण्यात असतं त्याचबरोबर आता तुमचं मैदानातलं काय नियोजन असतं तुमच्याकडं आमच्याकडं ड्रायव्हर हं. पोरं सगळे बघायचं आणि कोण बसतील पहिरा वगैरे हे सगळं सगळं नियोजन करायचं. बरोबर किरण जरा बोलता बोलता काय करा तुमचा मोबाईल सांगा कारण बऱ्याच जणांकडे तुमचे मोबाईल नंबर नसतील त्यामुळं मोबाईल नंबर सांगा तुमचा 7083 हं? 151175 अजून एकदा सांगा 7083 151175. 151175 मित्र हो मॅगी असेल गोविंद असेल हरणे असेल तुम्ही पायऱ्यासाठी फोन करू शकता किरणला किरण आता अजून कुठली कुठली बैल आहेत तुमच्याकडे सरपंच आहे बरं आणि 2-4 म्हणजे गावात सगळी बैलच आहे ती. बरं सगळींचं जाऊन द्या शिव- आपली सांगची हां मग आता किरण आता मला सांगा ह्याच्यानंतर पुढच्या आता कुठल्या मैदानात गाडी निघेल बाहेर गाडी आता 13 तारखेला 13 तारखेला निंबूच्याच मैदानात बरं बरं आता त्याचबरोबर आता मला सांगा की काय होतं बरेच दिवस बैल बसून असल्यानंतर ज्यावेळेस आपण मैदानात काढतो मग त्याच्या अगोदर कष्ट बरंच घ्यायला लागतं तर ते घेत असताना काय त्रास झाला तुम्हाला काय भरपूर बैलासाठी भरपूर कष्ट घेतले हं. तेव्हा बैल रांकीला लागला की लोक पैरा देत नव्हती लोक म्हणायचे बैल बाहेर जातोय बैल मारतोय हां असं करते तसं करते लोक सांगायचे पण लोकांना आम्ही आज दावून दिलं की म्हणजे आम्ही या सगळ्यांनी सगळ्या टीमने सगळ्यांनी दावून दिलं की बैल बी काय तर करू शकतो हां हां असं दावून दिलं की आमचं बी असं म्हणणं नाही की बाबा लोकांना काय नाही बैलांना करून दावलं काय असं. बरोबर त्याचबरोबर पप्पू सेठ काय आता इथं आबी नाही पण आबी एक खंबीर साथ आहे आणि टीमचा भाग आहे आबी तावरे पाटलाबद्दल काय सांगता आम्ही तर माणूस एक नंबर आहे हं. तो डायरेक्ट मला फोन केला की तू बैल घेऊन जाई बैल तुझं काम करेन नाव करेन हं. तर इकडे बैल तुझ्यापाशी ठेव कोणाला देऊ नको हं. एक नंबर माणूस आम्ही त्यावर बरं ही महत्वाची गाडी घ्यायची हां बरं हां काय गाडीचं काय सांगत होता तू आजपर्यंत 8 वर्ष झाले बोलतोय जशी गाडी घेतली तशी गाडी सीएनजी परत ती परत स्वतः मालक करतो होय का हा अशी गाडी आहे. पण गाडीचं मालक कोण आहे अजय लोणकर अजय लोणकर आहे का इथं जोरदार मालक येतच नाही येतच नाही तुम्हीच मालक मालक आहे हा. बरं, बरं, या. किरण बोलता बोलता काय होतं तिला असतोय थोडासा मला आता त्या गाडीचा विषय सांग काय भानगड गाडी अजय लोणकरची आहे. हां मित्र भाऊच आहे सगळा आमच्या घरातला एक मेंबर आहे हां त्याला जर नुसतं फोन केला ना आपल्या अजय उद्या मैदानात जायचंय गाडी पाहिजे तो संध्याकाळी जाऊन सीएनजी भरून आणून देतो त्याला म्हणलं आपल्याला पैसे नाही तू सीएनजी भरून आणून दे हां. सीएनजी भरून आणून देतो जावा म्हणतो घेऊन गाडी रुपया सुद्धा घेत नाही आपल्याकडे हा रोग बक्षीस लागू काय म्हणून रुपया सुद्धा घेत नाही आपण होय ना हा हां. स्वतः डेकोरेशनचं काम असलं भाडं असलं हां तर स्वतः भाड्याने गाडी करतो हां, पुन्हा काय गाडी होतं? आम्हाला देतो हे जी पडद्यामागचं सहकार्य करणारी माणसं आहेत ना ही खरी खंबीर त्याचा लय साथ. सहकार्य आम्हाला मैदानात येत नाही तो. कधी नाही म्हणत नाही कुठल्या गाडी गोष्टीला देणार गाडी. आणि स्वतः गाडी भाड्याने करून जाणार त्याला लागायची असते. बरं त्याचबरोबर आता मला सांगा गाडी ज्यावेळेस पळून येते ना त्यावेळेस पुढं धरायचं काम करणारा कोण पोरगा आहे
हाय का इथं? एक गेला हां एक गणेश मल्ले म्हणून मामाचा मुलगा आहे हां तो एक धरतो पुढे प्रसाद तामाने म्हणून एक बिलारवाडीचा जळगाव सुद्धा हां प्रसाद तांबाने. तो एक धरतो पुढे तू का खाल्ला येऊन बरोबर धरतो बैल पुढे तू का तुझं काय ना प्रसाद तामाने हां म्हणजे तू पुढं असतो गाडी करायला. तू काय करतो बाय? सुट्टी. आणि मी आता काय बघितलं की मॅगीला पूर्ण धरायचं काम हे करतोय. हं? काय तुझं नाव आहे? घरनं आता केलं सचिन जाधव. हां घरनं आता केलं मला म्हणला म्हणलं मी यायचं का बघ बैल आहे पुढे त्याला म्हणलं येते त्यांची ती गाडी मागणं तू काळजी करू नको तुझा बैल घेऊन बिन आणि तो मॅगीला पूर्ण आवरायचं काम करतोय. किरण मला म्हणला ते येतो का बघ बैल धरायला पुढे म्हणजे येतो काय अडचण म्हणजे हो का माझ्या जे नजरेतनं दिसले ना पोरं काय काम करते ती म्हणून ते त्याला विचार बरोबर आहे. तर आता सगळ्या टीमला पहिल्यांदा तुम्हाला अभिनंदन आणि शुभेच्छा असतील. त्याचबरोबर संकेत परत तुमच्याकडे येतो. तुम्ही आता तसं बघितलं तर आता सुट्टी मेकर हाय नियोजनात आहे पण सतत गोलालात आहे. काल तुमचा संग्राम म्हणजे आपला संग्राम काल बी गोलालात राहिला. आज कसं असतंय एक बैल गुलालात राहिला आणि त्याच्या टीममधला मेंबर असला का नाही की पुढची टीम गुलालात जातं. तसं संकेत आपल्याबरोबर आला की अजून हिकडं गुलाला आला म्हणजे संकेत गुलाल घेऊन आला असं माझं मत आहे. हां तर असंच एक आपल्या टीममध्ये सदस्य वाढत राहावं. संकेतचं कसं सहकार्य आहे त्याला आवाज सांगितलं नसतं खाली गेल्या बाबा आमच्यात गटात गाडी आहे हां आमच्या किसीमीत गाडी आहे तो न सांगता फक्त म्हणतो झोप गाडी घेऊन उभा राहतो तो न बोलावता घेऊन उभा राहतो बैला बशी तिला. बरोबर. त्याचबरोबर आता काय तुम्ही कोणाकोणाचे आभार मानाल पडद्याच्या पुढची पडद्याच्या पाठीमागची लोक? आभार मानायचं म्हणजे सगळ्यांचाच आभार मानायचं आता. हां आता काय नावं भरपूर आहेत कुणाचं नाव घ्यायचं कुणाचं नाही हां काही सगळ्यांचं आभार मानतो जेवढ्याने म्हणजे सहकार्य केलं त्यांनी सगळ्यांचा आभार. ओके. असंच पुन्हा एकदा गुलालाची मुलाखत आम्हाला मिळावी आणि 100% मिळणार पुढच्या मैदानात तुम्हाला गुलाल. हे शुभेच्छा असतील आणि असंच तुमच्या टीमचं नाव बैलांनी करावं सगळ्या ही एक शुभेच्छा आपण इथं थांबूया. धन्यवाद.